नमस्कार, मी डी.टी. आंबेगावे. आपण पाहत आहात सत्य पोलीस टाइम्स. सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर ग्रामीण भागातील मुलेही यशाची शिखरे पादांक्रांत करू शकतात, हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीनं सन 2025-26 मध्ये घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती NMMS परीक्षेत सिंधी शिक्षण संस्था संचलित ज्ञानसागर माध्यमिक विद्यालय बसवंतपूर वरवंटी येथील तब्बल 9 विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश संपादन केलंय. या घवघवीत यशाने शाळा पालक आणि संपूर्ण गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेलाय. या परीक्षेत शाळेतील श्रावस्ती सतीश कांबळे, रोहन रामभाऊ वाघमारे, अभिजित नागनाथ साळुंखे, देवयानी सोमनाथ वंजारी, प्रीती प्रभाकर सोमवंशी, पियुष सचिन दीक्षित, चंद्रकला तानाजी अडगळे, समीक्षा नरेंद्र सूर्यवंशी आणि श्रेया सचिन साळुंखे या 9 विद्यार्थ्यांनी आपल्या गुणवत्तेची चमक दाखवत शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरलेत. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शाळेत एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. संस्थेचे प्रमुख श्री अविनाश जाधव यांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांना गुणपत्रक, पुष्पहार आणि पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आलं. यावेळी बोलताना जाधव यांनी समर्थ रामदासांच्या केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे या उक्तीचा दाखला दिला. विद्यार्थ्यांच्या कष्टाचं चीज झाल्याचं समाधान त्यांनी यावेळी व्यक्त केलंय. शाळेचे मुख्याध्यापक श्री स्वामी SS यांच्या मार्गदर्शनाखाली शिंदे सर, चाटे सर, चव्हाण सर, श्रीमती साबळे मॅडम, साळुंके सर आणि शेख सर यांनी या विद्यार्थ्यांची तयारी करून घेतली होती. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल बसवंतपूर वरवंटी येथील ग्रामस्थ, पालक आणि शिक्षकांमध्ये आनंदाचं वातावरण असून सर्वत्र या ज्ञानरत्नांचे कौतुक होत आहे. सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स.